आळंदी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे। महाराष्ट्रात खूप संत होऊन गेले, त्यातीलच एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे हे समाधीस्थळ आहे। आजवर आळंदीला आपण सर्व फक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घ्यायला जायचो, पण कधी त्या समाधीजवळ असलेल्या या ठिकाणाची माहिती आपण घेतलीत का? तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे। मित्रांनो, ही ओवी ऐकली की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात संत ज्ञानेश्वर महाराज, आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणलं की आपोआपच आपल्याला आळंदी आठवते। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स यूट्यूब चॅनलवर। आणि सह्याद्री भटकंतीच्या आजच्या दौऱ्यामध्ये आपण आलोय आळंदी येथे। मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा आळंदीला आला असाल, आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं असेल, पण संजीवन समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपण या ठिकाणी येण्याचं विसरतो। म्हणजे अक्षरशः 100 मधील 99 लोक या ठिकाणी येत नाहीत किंवा त्या लोकांना ती जागा माहीत नाही। ही जागा अशी आहे की ही जागा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचं असणारं घर। संत ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज, निवृत्ती महाराज आणि मुक्ताबाई हे 4 लोक ज्या ठिकाणी राहायचे, त्यांनी ज्या ठिकाणी राहून त्यांची पूर्ण ओव्या लिहिल्या, त्यांचे श्लोक लिहिले, अभंग लिहिले किंवा त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या त्या सर्व या ठिकाणी घडल्या। तर ही जागा आपण आज बघणार आहोत। चला तर मग बघूया। सिद्धबेट आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळापासून फक्त 1 किलोमीटरवरती असलेली ही जागा गर्दीपासून, स्वच्छतेपासून आणि विकासापासून दुर्लक्षित असलेले हे ठिकाण तितकेच महत्त्वपूर्ण आहे। गावच्या त्रासाला कंटाळून जेव्हा ज्ञानेश्वर महाराज घरी येऊन स्वतःला एका खोलीत कोंडून घेतात आणि त्यानंतर मुक्ताईच्या अनेक विनवण्या करून सुद्धा दरवाजा उघडत नाहीत, तेव्हा अहो क्रोध यावे कोठे, अवघे आपण निघोटे, ऐसे कळले उत्तम जनतेचे जनार्दन, वेद बांधिले चरणी नये दाविता करणी, वेळ क्रोधाचा ओगविला अवघा योग फल झाला, ऐसी दृष्टी थोर करा ताठी उघडा ज्ञानेश्वरा। हा आणि असे 14 अभंग मुक्ताई ज्ञानदादासाठी म्हणतात, आणि मग ज्ञानदादाचा राग शांत होऊन ते बाहेर येतात, आणि आज हे अभंग ताठीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झालेत। त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खायची इच्छा झाल्यावर मुक्ताई मांडे भाजण्यासाठी लागणारे मातीचे खापर आणण्यासाठी गावात गेले असता त्यांना ते खापर घेऊन दिले नाही। त्यानंतर माऊलींनी स्वतःची पाठ गरम करून मुक्ताबाईंना त्यावर मांडे भाजायला लावले। असे अनेक प्रसिद्ध किस्से ज्या ठिकाणी घडले ती ही पवित्र जागा। ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत व आई रुक्मिणीबाई यांची समाधीसुद्धा याच ठिकाणी आहे। हीच ती विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांची समाधी। याची आख्यायिका अशी आहे की माऊलींचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी संन्यासाश्रम सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला। त्यानंतर त्यांना 4 अपत्ये झाली: निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई। धर्मशास्त्रानुसार एखाद्याने अशी कृती करणे हा अपराध समजला जाई। याची शिक्षा म्हणून विठ्ठलपंतांसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले, आणि याचे प्रायश्चित्त म्हणून धर्मपंडितांनी सांगितलेली देहांत प्रायश्चित्त ही शिक्षा विठ्ठलपंतांनी स्वीकारली, आणि एका रात्री मुले गाढ झोपेत असताना विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीसोबत आपला देह इंद्रायणीला समर्पित केला, म्हणून त्यांची ही समाधी। तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं। जुन्या धाटणीचं आणि छोटंसं झोपडीसारखं दिसणारं हे मंदिर मनाला प्रसन्न करणार आहे।
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सह्याद्री वडी ट्रेकर्सच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.